दिनांक 11 डिसेंबर रोजी पेंच वाघेर प्रकल्प नागपूर येथून पाठीवर ट्रान्समीटर लावलेले तसेच पायात J132 नावाचे टॅगिंग करून सोडलेले लॉंग बिल्लड वल्चर म्हणजेच गिधाड नाशिकजवळील अंजनेरी येथे 17 दिवसात 700 किलोमीटरचा प्रवास करून आले होते. 2 दिवसांपासून हेच गिधाड निफाड तालुक्यातील दारणा सांगवी या गावात आल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. सोमवार दिनांक 29 डिसेंबर रोजी दारणा सांगवी येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या वरती गिधाड असल्याचे नागरिकांनी AREAS फाउंडेशन संस्थेस व येवला वनपरिक्षेत्र कार्यालयास कळवले. वरून AREAS फाउंडेशन संस्थेच्या सदस्यांनी आधुनिक बचाव पथक निफाड यांच्या मदतीने गिधाडाला सुरक्षितरित्या पकडून वरिष्ठांच्या स्वाधीन केले. गेल्या 2 दिवसांपासून दारणा सांगवी येथील झाडावर आराम करत असलेले गिधाड ग्रामपंचायत कार्यालयाच्या गच्चीवर उतरले, परंतु थकलेल्या अवस्थेत ग्रामस्थांना ते दिसून आले असून त्यांनी AREAS फाउंडेशन संस्थेशी संपर्क साधून ते पकडून निसर्गाच्या सानिध्यात सोडून देण्यात यावी अशी विनंती केली. यावेळी नाशिक पूर्व वन विभागाचे उपवन संरक्षक माननीय श्री राकेश सेपट साहेब, सहाय्यक वन संरक्षक श्री शिवाजी सहाने, येवला वन परिक्षेत्र अधिकारी राहुल घुगे, वनपाल मनमाड जयराम शिरसाट, वनरक्षक विंचूर विजय दोंदे यांच्या मार्गदर्शनाखाली AREAS फाउंडेशन संस्थेचे संचालक व वन्यजीव अभ्यासक अमोल सोनोने, मंगेश चारोस्कर, करण पवार, साहिल कदम यांनी तसेच आधुनिक बचाव पथक निफाडचे सदस्य भारत माळी, विजय माळी, सागर दुशिंग, वैभव दौड, काशीनाथ माळी, कवायत इंचार्ज अंकुश गुंड, सादिक शेख, मयूर गांगुर्डे, शरद चांदोरे, ज्ञानेश्वर पवार, रितेश नेहारे यांनी गिधाडात सुरक्षितरित्या पकडून वरिष्ठांकडे सुपूर्द केले. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे संशोधक मन्नत सिंग यांनी संचालक सुशांत रणशूर यांना फोन करून दारणा सांगवी येथे मिळून आलेले गिधाड हे पेंचमधीलच असल्याची खात्री करून घेतली, तसेच त्याबद्दल सविस्तररित्या माहिती दिली. सुरक्षितरित्या वन विभागाकडे सुपूर्द केल्याने सर्वांनी त्यांचे आभार मानले आहेत.